Recording in करे progress. वो अच्छा है, कितना भला है। वो प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। आपकी आवाज। प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। वो प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। क्या हम मांग रहे हैं? हम आज क्या ढूंढ रहे हैं? मैं आपको बताना चाहता हूं, प्रभु आपको आपकी पर्सनल जरूरतों से बड़ी चीजों के लिए बुलाया है। उसने आपको बड़ी चीजों के लिए बुलाया है। फादर वी आस्क पीस दिस इवनिंग। हम तेरी शांति को मांगते हैं प्रभु। हम ऐसे सॉल्यूशंस को ढूंढते हैं जो तूने हमें दिए हुए हैं। फादर वी आर रिसीविंग इन फेथ व्हाट यू हैव ऑलरेडी गिवन टू अस एज वी सिंग दिस सॉन्ग टू यू टुगेदर एज अ चर्च। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेंगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेंगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। ओ प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। प्रार्थना करें, आराधना करें, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। Hallelujah. Wherever you are, if you can give a big clap offering to the Lord. आप जहां कहीं भी हैं, जोरदार ताली बजाइए ताकि आपके let your neighbors hear that there is a celebration in your house. Hallelujah. प्रभु हम आपका धन्यवाद करते हैं कि आपने हमें आपके अनुग्रह से चुना हुआ एक वंश कहा है। ऐसा होने दे प्रभु कि जब हम इस प्रार्थना के घर में एक साथ मौजूद हैं, तेरी एक ऐसी आग उठे जो तेरी राजगद्दी तक पहुंचने वाली हो सके। जब हम आज अपनी प्रार्थना विनंती को तेरे सामने रखेंगे, ऐसा होने दे प्रभु, क्योंकि तू एक ऐसा खुदा है जो ना सोता है ना ऊँगता है। तेरी आंखें हमेशा हमारे पे लगी रहती हैं, तेरे कान हमेशा हमारी बातों पर, हमारी सोचों पर लगे रहते हैं। इसीलिए प्रभु आज एक मन होकर, एक कलीसिया होकर तुझसे प्रार्थना करते हैं और विश्वास करते हैं हर बार हमेशा हम छुटकारा पाएंगे, क्योंकि हर बार हमेशा तू हमारी प्रार्थना को सुनता है। हालेलुया। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। योग्य केवल तू, योग्य केवल
प्रभु यीशु। आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। प्रभु हमने बहुत साल अपनी प्रार्थनाओं को एक आदत के रूप में तुझे अर्पण किया है। बहुत बार हमने स्तुति और आराधना के गीतों को आदत के चलते हुए गाया है। Father, we have worshipped you out of habit, but this evening we want to change that. आज की शाम हम इस बात को बदलना चाहते हैं और कहना चाहते हैं कि हमें एक पर्पस दे। Father, help us to worship you with intention. Help us to worship you, to pray with intention. आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। मेरी आराधना के जब मैं रोज सुबह उठकर तुझे याद करूं, तेरा धन्यवाद दूं, क्योंकि तू इसका योग्य है प्रभु। जब मैं समय निकाल कर इस प्रार्थना के घर में मौजूद हूं, मैं इसीलिए मौजूद हूं क्योंकि तू मेरी आराधना के योग्य है प्रभु। तू योग्य है, तू योग्य है, तू योग्य है, केवल तू योग्य है। ओ योग्य केवल तू, ओ योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। अपने हाथों को उठाकर आदर महिमा, आदर और महिमा हो तेरी, आदर और महिमा हो तेरी, सारा आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी,
एक घर होकर हम तुझे आदर और महिमा देते हैं प्रभु, क्योंकि हमारे ऊपर राज्य करने वाला सिर्फ तू हमारा खुदा है। हमारे जीवन में, हमारे परिवार में, हमारे मोहल्ले में, हमारे देश में सिर्फ और सिर्फ तेरी मर्जी पूरी हो। जहां पर तनाव है वहां तेरी शांति आए, जहां पर बीमारी है वहां तेरी चंगाई आए, जहां पर मौत है वहां तेरा जीवन आए। प्रभु, इस संसार के लोगों के लिए और कोई प्रार्थना नहीं करेगा, लेकिन तूने यह अवसर हमको दिया है, क्योंकि तूने अपने अनुग्रह से हमको चुना है कि हम तेरा उद्धार इन लोगों के पास लेकर आ सकें। तूने यह अवसर हमको दिया है प्रभु, ऐसा होने दे कि इस काम में हम खरे उतरे। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। ओ पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राज यहाँ। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। ओ अपनी आवाज उठाकर मैं गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा। इस गीत को मिलकर गाए। हम गाए हो सना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होए सदा। तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सना, तू राजाओं का तेरी महिमा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा, तू है प्रभु हमारा खुदा। तेरे दिल को जानने के लिए तूने हमें यह सौभाग्य दिया है। फादर, वी थैंक यू फॉर द अपॉर्चुनिटी टू नो योर हार्ट फॉर अस। तू एक अच्छा पिता है जो अपने बच्चों की प्रार्थनाओं को सुनता है, उनके आंसुओं को बटोर के रखता है। आज चाहते हैं प्रभु कि तू अपनी मेज से परोसा हुआ खाना हमें खिला, वो आत्मिक खाना खिला जिसकी हमें जरूरत है। जैसे तेरा बंदा यहाँ पर तेरे वचन लेकर आता है,
ऐसा होने दे प्रभु कि ये वचन सिर्फ हम सुने और भूल जाएं, ऐसा ना हो, लेकिन ये वचन एक बीज की तरह हमारे जीवन में एक पेड़ को जन्म दे, और जब लोग उस पेड़ के फल को खाएं और देखें तो वो जाने कि ये अलग लोग हैं, कि ये वो अनुग्रह के चुने हुए लोग हैं जिसके बारे में प्रभु खुद गवाही देता है। Father, we thank you for the opportunity that you have chosen us. Help us to be worthy stewards of your word. अपने दिलों को खोलते हैं, अपने आप को नीचा करते हैं, तेरे वचन से सुनना चाहते हैं और तेरी बातों पर हम चलना चाहते हैं। आगे के समय को तेरे हाथ में सौंपता हूँ प्रभु। तेरी उपस्थिति हम जहाँ कहीं भी हैं वहाँ पर बहुत जोरावर तरीके से मौजूद है। So Father, we are expectant to see you move in our lives today. यीशु मसीह के नाम से मांगते हैं और कलीसिया ने एक साथ कहा आमेन, 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 आमेन। जय सिस्टर, दोघांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही त्यांनी एक सुंदर अशी संधी परमेश्वराच्या चरणाजवळ येण्याची मला दिली, तेव्हा धन्यवाद देतो। आणि खरोखर ब्रदर सॅम्युएल, गॉड ब्लेस यू, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो ब्रदर। आणि मला देखील आनंद वाटत आहे, कारण बरेच वेळा मी सॅम्युएलच्या वर्शिप मध्ये ब्लेस झालेलो आहे आणि नक्कीच युट्यूबच्या द्वारे मी पाहत होतो आणि देवाच्या नावात धन्यवाद देतो। जे प्रियजन जुडलेले आहेत त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। सुंदर प्रार्थना, सुंदर अशी वर्शिप, परमेश्वर आज सुंदर जी देवाची उपस्थिती आहे ती आणलेली आहे, देवाला धन्यवाद देतो। ब्रदर सॅम्युएल, खरोखर प्रभूची उपस्थिती आणण्यासाठी तुमचा वापर परमेश्वर अधिक करत आहे आणि बरेच प्रियजन माझ्या ओळखीचे देखील आहेत। देवाचे दास आहेत जाधव सर, त्याच्याबरोबर गोविंद दादा आहेत आणि बरेच प्रियजन जुडलेले आहेत, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि परमेश्वराकडे मी प्रार्थना करत होतो जेव्हा विजय सर मला विचारत होते मला टॉपिक सांगा, आणि मग मी शक्यतो टॉपिक विदाउट प्रेयर काही करत नाही, आणि मग प्रार्थना करताना परमेश्वर एक सुंदर विषय मला दिला। ज्यावेळी आज वर्शिप चालू होतो तो परमेश्वराला मी विचारत होतो, परमेश्वर मला काहीतरी रिव्हील कर, आणि नक्की परमेश्वरानं अनेकांसाठी खूप सुंदर निरोप दिलेले आहेत। तर आज या म्हणजे आज 24 मे, आज काही लोकांच्या जीवनामध्ये नकारात्मक भावना येत आहे, असे लोक आपल्यामध्ये प्रेझेन्स आहेत। परमेश्वराचा आत्मा माझ्याशी बोलत होता, असे काही लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स निर्माण होत आहेत, नकारात्मक गोष्टी, की त्यांना वाटत आहे की लोकांनी आम्हाला नाकारलेलं आहे, लोकांनी आम्हाला धिक्कारलेलं आहे, असे लोक आहेत। तर प्रार्थना करा, आणि जर तुम्हाला वाटत असेल की व्यक्ती मी आहे तर फक्त हात वर करू शकता। ब्रदर सॅम्युएल, ज्यावेळी तुम्ही वर्शिप करत होता मी परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना नाही करत होतो। परमेश्वर, मी म्हणतो देवा मला काहीतरी रिव्हील कर, परमेश्वर मला काहीतरी रिव्हील कर। आणि ब्रदर सॅम्युएल, मराठी समजताना ब्रदर व्यवस्थित? येस। तर परमेश्वर मला एक क्राऊन दाखवत होता, एक क्राऊन। तेव्हा मी म्हणत होतो परमेश्वर हे क्राऊन काय आहे, आणि परमेश्वर म्हणतो हा सॅम्युएल साठी ठेवलेला मी हेवनली क्राऊन आहे। गॉड ब्लेस यू ब्रदर सॅम्युएल। त्या परमेश्वरानं भाऊ तुझ्यासाठी तो क्राऊन ऑलरेडी ठेवलेला आहे, तो क्राऊन ठेवलेला आहे। परमेश्वर भर तुझ्या सामर्थ्यानं, भर तुझ्या ताज्या अभिषेकानं, भर तुझ्या पेंटिकॉसच्या नव्या ताज्या अभिषेकानं राजा। आणि परमेश्वर होऊ दे राजा, हे लेकरू तुझं सामर्थ्य फ्लो करत असताना, ओ परमेश्वर, लोकांच्या अंतःकरण उघडण्यासाठी, पवित्र आत्म्याला आणायसाठी काम करत असताना, ओ परमेश्वरा सामर्थ्यानं वापर करून घे। बोलणारे, वर्शिप करणारे जरी ते असतील, त्याच्या मुखाच्या द्वारे अनेकांची बंधनं तोड परमेश्वरा, तुझी आग उतरू दे राजा या भावाच्या द्वारे। लोट धन्यवाद राजा, परमेश्वर ब्लेस करत आहे राजा। धन्यवाद देतो राजा, धन्यवाद देतो ब्रदर सॅम्युएल ब्रदर, तुझं गौरव करून घे परमेश्वर। मी विनंती करत आहे राजा, आता 21-22 मध्ये तुझी वचन म्हणतं, प्रार्थनेत विश्वास धरून जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल। ओ परमेश्वरा,
एका मोठ्या क्रुसेटला राजा, आम्हा दोघांना खांद्याला खांदा लावून राजा तुझ्या गौरवासाठी वापर करून घे राजा. घे वापर करून तुझ्या राज्यासाठी. आमचं नव्हे, तुझं गौरव होऊ दे राजा. देवा, आमची वेळेची मी वाट बघत आहे. आम्ही मागितलं आणि तू दिलंस राजा, धन्यवाद देतो. ब्लेस करत आहे संपूर्ण हाऊस ऑफ प्रेयरच्या सर्व मेंबर्सना मी तुझ्या रक्ताखाली आणतो परमेश्वरा. आजचं निरोपी त्यांना द्यायला जात असताना परमेश्वरा, जे नकारात्मक विचार आज ज्या प्रियजनांच्या जीवनामध्ये आलेले आहेत, एव्हरी स्पिरिट ऑफ नकारात्मक स्पिरिट येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. एव्हरी निगेटिव्ह स्पिरिट आय कमांड यू लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये सोड त्यांचं जीवन येशूच्या. आमेन, आमेन. येस, गॉड ब्लेस यू समेल ब्रदर. नक्की ज्या प्रियजनांना आज नकारात्मक गोष्ट किंवा नकारची जर सोप्या भाषेमध्ये जर व्याख्या पाहायला गेलं, नकार बऱ्याच वेळा आम्ही एक भावना आहे, नकार एक भावना आहे. आणि ही एक अशी भावना आहे की आम्हाला वाटतं की लोकांनी आमच्यावर प्रेम करावं. ही नकार ही एक अशी भावना आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की आमच्याशी आमच्या लोकांनी प्रेम करावं. आणि आम्ही हे बाह्य रूप बघतो. आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो हे आमचे रिलेटिव्ह आहेत, हे माझे आई वडील आहेत, हे माझे शेजारचे आहेत, हे माझ्या मंडळीतली लोक आहेत, आणि या लोकांनी आमचं प्रेम करावं. आणि बऱ्याच वेळा त्याचे रिझल्ट आम्हाला त्या भावनेचे निगेटिव्ह दिसतात. अनेक वेळा आम्ही नाकारला जातो. बऱ्याच वेळा फ्रेंड्स मध्ये नकारात्मक गोष्टी निर्माण होतात. आणि प्रियानो, ही नकार अशी एक भावना आहे की ज्याच्याद्वारे आमचं अंतःकरण दुखवलं जातं. आणि अनेक लोकांचं कौटुंबिक जीवन बिघडण्याचं कारण नकारात्मक गोष्ट आहेत. नाकारल्यामुळं अनेक कुटुंबाचे जे पीस आहेत ते निघून जातात. परमेश्वर आज प्रत्येकासाठी प्रॉफिटिक वर्ड देत आहे. मी परमेश्वर ज्यावेळी म्हणत होतो, परमेश्वरा, हे प्रियजन मला बोलवत आहे, मी काय शिकू? देवा बोल, या प्रियजनांशी मी काय बोलू? तुला काय बोलायचंय 24 मेला? तुला या प्रियजनांशी काय बोलायचंय? तर परमेश्वराचा आत्मा मला सांगत होता, वी आर ऍक्सेप्टेड. आम्ही स्वीकारलेले लोक आहोत. वी आर नॉट रिजेक्टेड, वी आर ऍक्सेप्टेड पीपल ऑफ गॉड. आम्ही देवाचे स्वीकारलेले लोक आहोत. जो नकार विरोधाचे शब्द आहे, त्याच्या बरोबर जर विरोधात जो शब्द घ्यायचा झाला तर स्वीकार. आम्ही स्वीकारलेले लोक आहोत. मी तुमच्यासाठी बायबल मधून 1-2 वचन वाचतो. इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 5 आणि 6 वचन वाचतो. खूप सुंदर तो 1 अध्याय आहे, इफिस फर्स्ट. आणि तो शास्त्रभाग मला नेहमी आवडतो प्रियानो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा दडलेल्या आहेत की खूप सुंदर आहेत. पण मी वेळाअभावी तुमच्यासाठी 5 आणि 6 वचन वाचतो. त्या ठिकाणी वचन सांगतं, इफिसकरास पत्र 1 अध्याय 5 आणि 6 वचन. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. या ठिकाणी जर वचनाची जर सुरुवात जर प्रियानं पाहिली तर वचन सांगतं, त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. आमचा स्वीकार व्हावा हे परमेश्वराचा प्लॅन होता. आज या ठिकाणी जे प्रियजन आहेत तर प्रत्येकाचा स्वीकार व्हावा हे परमेश्वराची सुरुवातीला योजना होती. त्या योजनेनुसार आम्ही स्वीकारलेलो आहोत. आम्ही एक्सेप्टेड आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानं आमचा नकार घेतला. येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर नाकारण्यात आलं. येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर धिक्कारण्यात आलं. आणि पित्याबरोबर आमचा स्वीकार या वधस्तंभावर करण्यात आला. जे नातं एदन बागेमध्ये तुटलेलं होतं, ते नातं या वधस्तंभानं जोडलं. प्रियानो, मला सांगू द्या, या वचनामध्ये खूप रहस्य आहे. परंतु सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्या त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केलेल्या आहे. आमचा स्वीकार केलेला आहे. तो करणार नाही तर ऑलरेडी त्या परमेश्वरानं आमचा स्वीकार प्रियानो केलेला आहे.
तो परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. त्याच्या योजनेनुसार आम्ही स्वीकारलेले लोक आहोत. बऱ्याच वेळा आम्हाला वाटतं आम्ही नाकारलेले लोक आहोत. बऱ्याच वेळा लोकांनी आमच्याशी असं वर्तन केलं की आम्हाला वाटतं की आमच्यावर कोणी प्रेम करत नाही. आम्ही नाकारलेलो आहोत. या जगातल्या लोकांनी जरी आम्हाला नाकारलं, तो परमेश्वर केव्हा आम्हाला नाकारत नाही. तो केव्हा आम्हाला धिक्कारत नाही. तर प्रियानो, योहान 3:16 मध्ये देवाचं वचन सांगतं, देवाने जगावर इतकं प्रेम केलं की त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तर प्रियानो, आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. मला सांगू द्या प्रियानो, की जे देवाचं कुटुंब आहे, जेव्हा आम्ही प्रभूमध्ये येतो, पाण्याचा बाप्तिस्मा घेतो आणि त्या स्वर्गाचं राज्य आमच्यावर उतरतं, पवित्र आत्म्याच्या द्वारे बाप्तिस्मा होतो. आणि ज्यावेळी आमचा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा होतो, आम्हाला एक मेंबरशिप मिळते, जे स्वर्गाच्या राज्याची मेंबरशिप मिळते. स्वर्गाच्या राज्याचे आम्ही नागरिक बनतो. आणि जेव्हा आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाचं कुटुंबाचे जेव्हा आम्ही सभासद बनतो, मला सांगू दे, देवाचं कुटुंब हे खूप सुंदर कुटुंब आहे. देवाचं कुटुंब एक सुंदर कुटुंब आहे. आणि मला सांगू द्या प्रियानो, त्याच्या बरोबरीचं कुठलंही या जगामध्ये देखील असं कुटुंब नाही की ते प्रिय आहे. देवाचं कुटुंब सर्वोत्तम कुटुंब आहे. मी तर म्हणतो सर्वात सर्वात जास्त महत्वाचं सर्वोत्तम कुटुंब तर देवाचे कुटुंब आहे. आज बऱ्याच फॅमिलीचं मध्ये बरेच प्रश्न असतात आणि ही नकार हे एक भावनेमुळं कुटुंब डिस्टर्ब होतात. कुटुंब डिस्टर्ब होतात. आज बऱ्याच वेळा लोकांना वाटतं माझं कुटुंब माझी काळजी घेत नाहीत. माझं कुटुंब माझी काळजी घेऊ शकत नाहीत. माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत. व्हॉटएव्हर जे काही वाटत असेल, किंवा माझ्या आईला माझ्याशी बोलायला वेळ नसतो. आई-वडील काम करत असतात, बिझी असतात. या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. परंतु त्या लेकरांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा नकारात्मक गोष्टी निर्माण होतात. तर मला सांगू द्या, आज प्रत्येकाच्या मागे काम आहे, व्यवसाय आहे, बिझी शेड्यूल आहे. आणि या धावपळीच्या युगामध्ये आम्ही आमच्या मुलाबाळांना काही वेळा वेळ देऊ शकत नाही. हे वास्तविकता आहे. परंतु त्या मुलांच्या मनामध्ये बऱ्याच वेळा नकारात्मक भावना येते. पण तुम्हाला सांगू द्या प्रिया, देवानं आम्हाला स्वीकारलेलं आहे. परमेश्वरानं आम्हाला स्वीकारलेलं आहे. जे आई वडील प्रेम देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम परमेश्वर आम्हाला देतो. परमेश्वर आम्हाला देतो. त्या परमेश्वराकडे आमच्यासाठी वेळ आहे. त्या परमेश्वराकडे आमच्यासाठी वेळ आहे. त्याला आमच्या प्रत्येकामध्ये रस आहे, इंटरेस्ट आहे. तो आमच्या प्रत्येकामध्ये त्याला इंटरेस्ट आहे. जेव्हा आम्ही म्हणतो प्रियानो, की देव म्हणतो मी तुम्हाला स्वीकारलेला आहे, मी तुमचा स्वीकार केलेला आहे, तेव्हा असा त्याचा अर्थ नाही की आम्ही काहीतरी सहन करतो. तर प्रियानो, आम्ही त्याचा जास्त वेळ घेत नाही. परमेश्वर ज्यावेळी म्हणतो मी तुम्हाला स्वीकारलेला आहे, त्यावेळी आम्हीच खूप काही गोष्टी करतो, सहन करतो म्हणून परमेश्वर आम्हाला स्वीकारतो असं नाही. तर आमच्याकडून बऱ्याच वेळा आमची चूक होती. देवाने आम्हाला स्वीकारलेलं, वी आर एक्सेप्टेड. आम्ही स्वीकारलेले लोक आहोत. आज तुमच्यासाठी छोटासा निरोप आहे, प्रॉफिटिक निरोप आहे, की तुम्ही स्वीकारलेले लोक आहात. परमेश्वरानं तुम्हाला स्वीकारलेलं आहे. तुम्ही धिक्कारलेले नाही, तुम्ही नाकारलेले नाही, तर तुम्ही प्रियानं स्वीकारलेले लोक आहात. आम्ही केव्हाही आमच्या जीवनामध्ये विसरू नये की आम्ही स्वीकारलेले लोक आहोत. मला सांगू द्या, एक परवा दिवशी कोल्हापूरचं हिल स्टेशन आहे आणि एक त्या ठिकाणी माता होती आणि ती माता माझ्या ओळखीची नव्हती. आणि मग त्या ठिकाणी आम्ही प्रेयरला गेलो आणि ती सांगत होती की मी ज्या एका छोट्या ग्रामीण मंडळीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळी तिला त्या ठिकाणी त्रास झाला, तिला काहीतरी अटॅक आला आणि मग तिचे हात पाय हालत नव्हते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ती सांगत होती. मी आजारी पडले आणि मग ती म्हणत होते देवाच्या मंदिरात जाऊन मला असं का व्हावं. मी त्या मावशीला सांगत होतो आणि मग त्याच्यानंतर त्या मातेनं चर्चला जाणं बंद केलं. तर मी त्यांना विचारत होतो, आई तुम्ही का चर्चला जात नाही, तुम्ही चर्चला जायला पाहिजे. मग ती ती माता मला म्हणत होती की ब्रदर, या चर्चमध्ये मी होतो आणि तिथं मला त्रास झाला आणि माझ्यावर कोणी लक्ष दिलं नाही.
ना आमच्या पास्टरनी मला दवाखान्यात नेलं नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही. आणि ती खूप निराश झाली आणि त्यांनी चर्चला जाणं बंद केलं. आणि ती सांगत होती, परमेश्वरानं मला का त्या चर्चमध्येच नेऊन मला हार्ट अटॅक आला आणि माझे हात-पायामध्ये पॅरालिसिस झाला वगैरे. आणि मला त्या मातेला भेटण्याची संधी आली आणि मी त्या मातेला सांगत होतो, "आई, तुम्ही चर्चमध्ये होता म्हणून वाचला. तुम्ही चर्चमध्ये होता म्हणून वाचला. तर तुम्ही बाहेर तुम्हाला अटॅक आला असता ना, तुम्ही माझ्याशी पण या दिवशी बोलू शकला नसता." तर त्यांना मी सांगत होतो, "माणसांकडून अपेक्षा करू नका आई. तुम्हाला देवानं स्वीकारलेला आहे. देवानं तुम्हाला स्वीकारलेला आहे." आणि ती सांगते, "गेले 2 महिने मी प्रार्थना नाही केली ब्रदर. नाराज होऊन पास्टर आमच्या घरी आले नाहीत म्हणून नाराज होऊन मी प्रार्थना केली नाही. तिथं आमची कुणी काळजी घेतली नाही म्हणून आम्ही चर्चला गेलो नाही." पण तिला तिच्या चुकीची जाणीव झाली. ती म्हणा लागली, "नाही ब्रदर, मी आजपासून प्रार्थना चालू करणार. हो, देवाच्या मंदिरात होते म्हणून मी वाचले, असं मला कुणीच म्हणलं नाही. तर त्या ठिकाणी मला हार्ट अटॅक आला. जे काही मला अटॅक आला पॅरालिसिसचा, परंतु मी त्या ठिकाणी वाचले. ही गोष्ट मला कोणी बोललं नाही." आणि मी त्या आईला सांगत होतो, "आई, तुम्ही देवाचे स्वीकारलेले लोक आहात. माणसांकडे जर प्रेमाच्या भावनेने तुम्ही जाणार, माणसाने माझ्यासाठी हे करावं. पण मी म्हणलो, त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं त्या परमेश्वरानं ज्यावेळी तुम्ही चर्चकडे गेला, त्यावेळी परमेश्वरानं तुम्हाला जीवन दिलं." तर आम्ही विसरू नये प्रियानो. परमेश्वर नकळत अनंत असे उपकार आमच्यावर करतो. परंतु त्या मातेचं लक्ष पास्टरकडं, चर्चच्या लोकांनी आम्हाला नाकारलं, त्या लोकांनी आमचं प्रेम केलं नाही, आम्हाला चर्चला नेलं नाही. व्हॉटएव्हर या गोष्टीच्या द्वारे ती माता खूप निराश होती. परंतु त्या मातेला ज्यावेळी सांगितलं, तुम्ही स्वीकारलेले आहात आणि देवानं जगाने जरी नाकारलं, तर परमेश्वर आम्हाला टाकत नाही. परमेश्वर आम्हाला स्वीकारतो. परमेश्वर आम्हाला स्वीकारतो. बराच वेळा परमेश्वर आम्हाला स्वीकारतो, याचा अर्थ असा नाही की आम्ही खूप सहन केलं म्हणून परमेश्वरानं आम्हाला स्वीकारलं. जसं येशूला मी बऱ्याच वेळा म्हणतो, मुळे ना आम्हा प्रत्येकाला बसायला पाहिजे होतं. एक पाप केलं ना, एक खिळा आम्हाला मारायला पाहिजे होता. परंतु सगळं येशू ख्रिस्तानं सहन केलं. येशू ख्रिस्ताने एक्सचेंज केली त्या वधस्तंभावर. आम्ही मात्र प्रियानो, आम्ही कधीच ज्या स्वीकारलेल्या परमेश्वराला जास्त वेळ देऊ शकत नाही. आम्ही त्याला जास्त वेळ देऊ शकत नाही. आम्ही खूप त्याच्यापासून बऱ्याच वेळा लांब राहतो. आम्ही खूप त्याच्यापासून लांब राहतो. परंतु ज्यावेळी आम्ही परमेश्वरच्या सानिध्यात जातो, तो आम्हाला असं ढकलत नाही. तू मला ज्यावेळी पाहिजे होतास, तेव्हा मला तू वेळ दिला नाही, जा. असं ढकलत नाही कोपऱ्यामध्ये. तो धिक्कारत नाही. तो परमेश्वर प्रेमानं स्वीकारतो. जरी आम्हाला वाटतं आम्ही खूप बिझी आहोत. आम्हाला वाटतं खूप आम्ही व्यस्त आहोत. तर तू प्रियानं सांगू द्या, ज्यावेळी आम्ही परमेश्वराकडे जात नाही, तरी तरी तो परमेश्वर आमच्यावर प्रेम करत असतो. माझं मूल आत्ता येईल, माझा मुलगा आत्ता येईल, माझी मुलगी आत्ता येईल. तो आमची वाट बघत असतो. आणि केव्हाही जाऊ आम्ही, त्यावेळी तो आम्हाला स्वीकारतो. तो आम्हाला स्वीकारतो. कारण त्या परमेश्वराला आमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. आमच्यामध्ये रस रस आहे. त्या परमेश्वराला तुम्ही प्रत्येक जण हवे आहात. ओ माझ्या भाऊ लोकांनो, ओ माझ्या वडीलधाऱ्या लोकांनो, त्या परमेश्वराला तुम्ही हवे आहात. ओ माझ्या बहिणींनो, ओ माझ्या मातांनो, त्या परमेश्वराला तुम्ही हवे आहात. तो तुमचं नेहमी स्वागतच करत असतो. तो तुमची नेहमी वाट बघत असतो. तो नेहमी वाट तुमची पाहतो. यासाठी वाट पाहतो, की त्या परमेश्वरानं तुम्हाला स्वीकारलेलं. तुम्हाला स्वीकारलेलं. आज ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर ज्यावेळी मला दाखवतो, ज्यावेळी परमेश्वर दाखवतो, त्यावेळी ते गोष्टी खऱ्या होतात प्रिया. आज 24 मे, 24 मेला आज ज्या कोणा व्यक्तीच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी आलेल्या आहेत. भले कोण हात वर करणार नाही, मायक्रो बोलणार नसेल, तरी मला सांगू द्या. परमेश्वर म्हणत आहे. त्या व्यक्तीला परमेश्वर म्हणत आहे. तुमच्या मनामध्ये जरी नकारात्मक भावना येत असतील, अरे मी ते लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत. ही लोक आमच्यावर प्रेम करत नाहीत. माझे नातेवाईक माझ्यावर प्रेम करत नाहीत. आम्हाला नाकारलं. बऱ्याच लोकांना वाटत असेल, माझ्या मुलाबाळांनी मला नाकारलं. बऱ्याच मुलांना वाटत असेल, माझ्या आई-वडिलांनी मला नाकारलं. परंतु परमेश्वर म्हणत आहे, मी तुम्हाला स्वीकारलं. मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. यू आर नॉट रिजेक्टेड. यू आर एक्सेप्टेड. आम्ही सर्व प्रियानो देवाचे स्वीकारले लोक आहात. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये हा जो निरोप आहे,
हा निरोप जर आम्ही विसरलो नाही तर आमच्या जीवन रूपी ब्रदर सॅम्युअल साठी परमेश्वर जीवनी क्राऊन दाखवत होता. जसं पौल म्हणतो, मी विश्वास राखलेला आहे, धाव संपवलेले आहे, आता मी त्या जीवनी मुकुट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच प्रियानो, तो जीवनी मुकुट आम्हा प्रत्येकाला पाहिजे असेल तर आमच्या जोपर्यंत आमच्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत आम्ही विसरू नये की आम्ही स्वीकारलेला आहोत. ज्या दिवशी आम्ही विसरतो, स्वीकारलेल्या याचा अर्थ आहे की आम्ही देवाच्या कुटुंबाचे लोक आहोत. परमेश्वर आमचं गौरव करतो प्रियानो. त्या सेम अध्यायाच्या जर तुम्ही पुढे गेला, माझी वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तो विषय सांगत नाहीये, पण तुम्हाला सांगू द्या प्रियानो की परमेश्वर आमचं गौरव पण करतो. परमेश्वर आमचं गौरव करतो कारण आम्ही त्याचे राजपुत्र आणि राजकन्या आहोत. आम्ही देवाच्या राज्याचे राज्यपुत्र राजकन्या आहोत. तो परमेश्वर आमचं खूप प्रेम करतो. आज परमेश्वर हे लोकांना म्हणत आहे, तुमच्या जीवनामध्ये जर नकारात्मक गोष्टींच्या द्वारे जे जीवन भरलं असेल, बऱ्याच वेळा तुम्ही एकमेकांना सांगत नसाल, लोकांशी शेअर करत नसाल, पण त्या नकारात्मक गोष्टीच्या द्वारे हृदय भरला असेल, आज परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही पवित्र आत्म्याला तुमचं हृदय उघडा प्रिय. त्या पवित्र आत्म्याला कार्य करू दे. तुमच्या हृदयातल्या ज्या खोल दडलेल्या गोष्टी आहेत, बऱ्याच वेळा आम्ही लोकांशी शेअर करू शकत नाही, नातेवाईकांशी शेअर करू शकत नाही. त्याच्यामुळं आमच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घर करून बसतात. त्या बाहेर काढण्याची आज गरज आहे. तर त्या गोष्टी कशा बाहेर येणार? तर जर पवित्र आत्म्याला आम्ही आमचं अंतःकरण उघडून देणार, देवा घे हे दार उघडतो, त्यातलं जे जे नको आहे परमेश्वर ते काढ. जेव्हा आम्ही ते डोर उघडणार, ते परमेश्वराचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करणार. आज प्रियानो गरज आहे, परमेश्वराची स्वीकारलेले लोक आम्ही आहोत. आम्हाला आनंद आहे, आनंद आहे, कारण परमेश्वरानं आम्हाला स्वीकारलेलं आहे. कितीतरी जगात लोक आहेत की ज्यांना परमेश्वरानं स्वीकारलेलं नाही. जर आम्ही विचार केला तर आमच्या परिवारामध्ये आम्ही किती लोक प्रभूकडे आहोत, किती लोक सेवा करत आहेत. म्हणजे ब्रदर विजय, सुरुवातीच्या काळापासून मला आठवतं, ज्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लाईव्हच्या माध्यमातून आम्ही कार्य करत होतो आणि खूप सुंदररित्या ब्रदर रोज संध्याकाळी 8:30 वाजता देवाचा संदेश पाहत होते, रिप्लाय देत होते आणि प्रभूनं त्यांना खूप सुंदर प्रेरणा दिली आणि त्या काळापासून आजपर्यंत खूप सुंदररित्या परमेश्वर त्यांना आशीर्वादित करत आहे. प्रियानो, या जागतिक महामारीमुळे चर्चच्या इमारती बंद झाल्या, चर्चेस बंद नाही झाले. हे असे चर्चेस कितीतरी चालू आहेत. हाऊस ऑफ प्रेयरचं चर्च चालू आहे आणि त्याचं त्याचे जे प्रतिफळ आहे ना, तुम्ही पाहणार ब्रदर विजय आणि सिस्टर, परमेश्वरामध्ये तुमचं काम व्यर्थ नाहीये. या दिवसामध्ये जी साठवलेली कृपा साठवली जाते प्रिया. कृपा जी साठवलेली आणि ती ऐनवेळी उपयोगाला येते. जी कृपा तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं लेकराच्या शिक्षणात असू दे, सर्व गोष्टीमध्ये असू दे, परमेश्वर ती कृपा दाखवणार. ते रिझल्ट दिसणार तुम्हाला. आम्ही परमेश्वरचं काम केलं. मला सांगू द्या, माझी स्वतःची साक्ष आहे. माझं चर्च छोटं होतं, खूप छोटं चर्च होतं आणि मग कोरोना आला, जागतिक महामारी आली. ब्रदर सॅम्युअल मायकेल ब्रदरच्या इथंच माझ्यावर प्रोफेसी झालेली गेले 7 वर्षाच्या मागे. 7 वर्षापूर्वी मी मायकेल ब्रदरच्या होतो आणि माझी भविष्यवाणी ब्रदरनी पाहिली नसेल, परंतु त्यावेळी जी भविष्यवाणी परमेश्वरच्या दासाच्या द्वारे माझ्या जीवनात केली होती आणि परमेश्वर कितीतरी महानरित्या माझा वापर करून घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप सुंदररित्या वापर करून घेत आहे. देवा धन्यवाद असो. मला सांगू द्या प्रियानो, जागतिक महामारी आली आणि चर्चच्या इमारती बंद झाल्या, चर्च नाही बंद झालं आणि माझ्याकडं 40-50 लोक होते आणि मग मला प्रश्न पडला, परमेश्वर मी मिनिस्ट्री चालू केली आणि या लोकांसाठी आता काय करायचं परमेश्वरा. आणि मग अशा गोष्टी व्हायला लागल्या की मग आम्ही युट्यूबच्या द्वारे, फेसबुकच्या द्वारे आम्ही मीटिंग चालू केल्या, आम्ही मीटिंग्स प्रार्थना चालू केल्या आणि मग मी लोकांना म्हणायला लागलो, आज तुम्ही चर्चला जॉईन झाला नाही. 40 मध्ये बरेच लोक जे रेग्युलर चर्चला येणारे लोक होते,
ते कुठेतरी गायब झाले, कुठेतरी गायब झाले. कोण काहीतरी करत होतं, कोण काहीतरी करत होतं. पण दुसरेच इतके प्रियजन त्याच्यामध्ये जॉईन झाले आणि परमेश्वर खूप मीडियाच्या द्वारे देखील महान कार्य केलं. मला सांगू द्या, कितीतरी गुंड लोकांचं तारण ब्रदर YouTube लाईव्हच्या द्वारे झालेलं आहे. कितीतरी त्यांना मी बाप्तिस्मा दिलेला आहे. कितीतरी लोक पुण्यावरून आले, मुंबईवरून आले, कर्नाटकमधून आले, सगळ्या बाजूने आले लोक आणि येऊन कोल्हापूरला जाऊन आशीर्वादित होऊन गेले. कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये या लाईव्हच्या माध्यमातून परमेश्वरानं कार्य केलं. परमेश्वर धन्यवाद असो. आणि मग जी माझी छोटीशी खोली होती, 440-50 लोक, आणि कोरोना आला, ते 40 लोक सगळे इकडं तिकडं इकडं तिकडं, कोण हे पाहायला लागलं, कोण तिकडं पाहायला लागलं. परंतु परमेश्वराची कृपा, देवाच्या आत्म्याला कोणी बांधून ठेवू शकलं नाही. जसं पेंटिकॉसच्या दिवशी जसं त्या माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा आला, उतरला, आणि ती माडीवरची खोली त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला बांधून ठेवू शकली नाही. जो पवित्र आत्मा येतो, मला सांगू द्या, येशूचे आई वडील, येशूचं पालकत्व जास्त दिवस ठेवू शकले नाही. त्यांनी त्याला जबाबदारीतून मुक्त केलं. येशूला वधस्तंभावर मरावं लागलं. त्या क्रूस खांबानं येशूला बांधून ठेवू शकला नाही. त्यानं पण रिकामं केलं. जे थडगं होतं, जी कबर होती, त्या कबरेने देखील येशू ख्रिस्ताला अडवू शकले नाही. आणि जो पवित्र आत्मा पेंटिकॉसच्या दिवशी आला, लास्ट संडेला मी शिकवत होतो, जे पवित्र आत्मा आला, त्या 120 लोकांची जी माडीवरची खोली होती, ती पण रिकामी झाली आणि मोठं सामर्थ्यानं काम झालं. तसं प्रियानो, परमेश्वराचे स्वीकारलेले आम्ही लोक आहोत. आणि मग तेव्हापासून इतका सुंदर चर्चचा हॉल परमेश्वराने दिलेला आहे. 400-500 लोक मावतील इतका मोठाच्या मोठा हॉल प्राईम सिटीमध्ये परमेश्वराने दिला. आज त्या हॉलमध्ये पण लोकांची संख्या कमी पडत आहे. त्या हॉलमध्ये देखील संख्या कमी पडत आहे. जर आम्हाला परमेश्वराने स्वीकारलेला आहे, तर नक्की त्याचा रिझल्ट दिसणार, ती कृपा दिसणार. नक्कीच ब्रदर, जे प्रियजन लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी कष्ट केलेलं आहे, त्यांचे कष्ट वाया जाणार नाही. परमेश्वराने आम्हाला खूप आशीर्वादित केलेला आहे, कारण देवाचे आम्ही स्वीकारलेले लोक आहोत. आम्ही त्याचे स्वीकारलेले लोक आहोत. आज परमेश्वराचा छोटासा आणि आणखीन एक छोटासा एक निरोप आहे. आमचं अंतःकरण आम्ही देवाला उघडं करूया. परमेश्वर देऊया पवित्र आत्म्याला. पवित्र आत्मा, ज्या नकारात्मक गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये आहेत, पवित्र आत्मा, मी तुम्हाला परमिशन देतो, मला त्यातून बाहेर काढ. एक छोटस आपण कोरस घेऊया. ब्रदर साम्युएल एक कोरस घेतील आणि मग आपण एक छोटीशी प्रार्थना आहे आणि मग मी थांबेन. परंतु आज सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की तुम्ही स्वीकारलेले लोक आहात. आपल्या शेजारी कोणी बसला असेल त्यांना आपण सांगूया प्रियानो. जर शक्य असेल तर सगळे कॅमेरा आपण ऑन करूया, कारण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत. आमच्या शेजारी जे बसलेले आहेत त्यांना आम्ही सांगूया, आम्ही देवाची स्वीकारलेले लोक आहोत. आम्ही एकमेकांना सांगूया प्रियानो, आम्ही देवाची स्वीकारलेले लोक आहोत. आणि परमेश्वर आमच्यावर दया करतो. आम्ही देवाचे स्वीकारलेले लोक आहोत. येस, आपण नेत्र बंद करूया. ह्या वेळेसाठी तुम्ही कुठेही असाल, कामावर असाल, कुठेही असाल प्रिया, हरकत नाही. पवित्र आत्मा त्या ठिकाणी येऊन कार्य करायला तयार आहे. फक्त आम्ही आमचं अंतःकरण उघडं ठेवूया. आम्ही परमिशन देऊया पवित्र आत्म्याला. पवित्र आत्मा, तुम्ही माझ्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये आत येऊन ज्या गोष्टीच्या द्वारे माझ्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी आहेत त्या निघून जाऊ दे. या आपण सर्वजण नेत्र बंद करूया. बंधू सॅम्युएल आहेत, एक प्रेझेंट वर्शिपच्या गीतामध्ये आम्हाला सारवतील. एक छोटीशी प्रार्थना आपण शेवटी करूया. थँक यू जीसस, ग्लोरी ग्लिबाती खी अंदर रबाशिरे बेखे अंदर शिखरे पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले चल तू यीशु के चरणों में. पवित्र आत्मा,
मुझे ले चल तू यीशु के चरणों में, पवित्र आत्मा। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए यीशु, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। घुटने टिकाकर, सर झुकाकर हाथ उठाता मैं तेरे लिए। घुटने टिकाकर, सर को झुकाकर हाथ उठाता मैं तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए यीशु, तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। हालेलुया, 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 या प्रिय आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराचा आत्मा तयार आहे. खूप सुंदर देवाची उपस्थिती आज या ठिकाणी हजर आहे. या ठिकाणी हजर आहे. आपण प्रार्थना करूया प्रियानो. आपण सर्वजण पवित्र आत्म्याला, पवित्र आत्मा माझ्या अंतःकरणाचा ताबा मी तुला देतो. त्या अंतःकरणामध्ये ज्या गोष्टीच्या द्वारे नकारात्मक विचार असतील, नकारात्मक भावना असतील, प्रत्येक नकारात्मक भावना येशूच्या नावामध्ये निघून जाऊ. त्यासाठी परमेश्वराला तुमच्या अंतःकरणावर छोटासा हृदयामध्ये नकारात्मक गोष्ट आहे, छोटीशी आहे, ती काढण्यासाठी परमेश्वर नकारात्मक गोष्ट, या कशाच्या द्वारे नकारात्मक गोष्टी तुमच्या हृदयात आल्या असतील, पवित्र आत्म्याला परमिशन द्या प्रेम. पवित्र आत्म्याला परमिशन द्या. पवित्र आत्मा तयार आहे. ओ परमेश्वर तुम्हाला स्वीकारलेला आहे. तुम्ही नकारात्मक गोष्टीमधून आज बाहेर या. नकारात्मक गोष्टीतून बाहेर या प्रिय. परमेश्वर तयार आहे. परमेश्वराचा आत्मा तयार आहे प्रिय. ग्लोरी ग्लोरी. धन्यवाद राजा, धन्यवाद राजा, धन्यवाद राजा. ग्लोरी री बाती खेंद रबा सीखो रोबो दो दो शीरे बे 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 खेरे बे दी अंदरा सीखे रे बे रासोंदो दो दो खोरे बाबा रबा शेखेंदे रे बे. धन्यवाद राजा, धन्यवाद राजा, धन्यवाद राजा, धन्यवाद राजा, धन्यवाद प्रभुजी, धन्यवाद प्रभुजी, धन्यवाद प्रभुजी. प्रभुजी, आम्ही तुमच्या पवित्र आत्म्याला आमच्या अंतःकरणाचा ताबा देतो. हृदयाचे दरवाजे उघडतो परमेश्वरा. पवित्र आत्मा तुम्ही कार्य करा. पवित्र आत्मा तुम्ही कार्य करा. जी नकारात्मक भावना कोणत्याही गोष्टीच्या द्वारे आमच्या जीवनात आल्या असतील त्या निघून जाऊ देत, निघून जाऊ देत. ओ परमेश्वरा, तुला आमच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुला आमच्यामध्ये रस आहे. यासाठी आम्ही तुला परमेश्वर पाहत आहे, या आत्म्यामध्ये पाहत आहे. अनेकांच्या घरामध्ये एंजेलिक मुवमेंट्स होत. काही लोकांना अंगावर शहारे मार, देवाचा आत्मस्पर्श करत, ही अद्भुत शांती परमेश्वराची तुमच्या जीवनावर उतरताना मी पाहत. परमेश्वर म्हणत आहे, अनेकांना म्हणत आहे, हीच ती वेळ आहे तुझी आशीर्वादित होण्याची. हीच तुझी वेळ आहे आशीर्वादित होण्याची. प्रभूजी,
परमेश्वर प्रार्थना करत नकारात्मक गोष्टी या प्रत्येक प्रियजनांच्या जीवनातून निघून जाऊ. परमेश्वर तुझे स्वीकारलेले लोक आम्ही आहोत. प्रियजनाच्या विरोधात लढणार प्रत्येक अंधकाराचं सामर्थ्य येशूच्या नावामध्ये निघून जाऊ. प्रभू दया कर, कृपा कर. प्रत्येक परिवार तुझ्या रक्ताखाली तुम्हाला परमिशन दिलेलं पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये जे नकारात्मक गोष्टी आहेत त्या निघून जाऊ. जीवनामध्ये आनंद येऊ दे येशूच्या नावात. परमेश्वर प्रार्थना करताय या प्रियजनाच्या विरोधात असणारं सर्व प्रकारचं अंधकाराचं सामर्थ्य, त्याच्या विरोधात लढणारे हर एक सैतानी डावपेच मार्ग 16-17 मध्ये दिलेल्या चिन्हाच्या आधारे लूक 10:19 मध्ये दिलेल्या अधिकारानं लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावाच्या विरोधात लढणं सुरू. प्रार्थना तुझं गौरव करून घ्यायचं. परमेश्वर कोणातरी भीतीच्या आत्म्यातून बाहेर काढा. स्पिरिट ऑफ फिअर लिव्ह इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावामध्ये भीतीच्या आत्म्या सोडायचं जीवन, गोंधळाच्या आत्म्या सोडायचं जीवन. स्पिरिट ऑफ कन्फ्युजन येशूच्या नावामध्ये निघून जाऊ. प्रभूची कृपा दया. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 2 वचनानुसार तुझी आज्ञांकित लेकर आहे. प्रत्येकावर तुझ्या रक्ताचं सिंचन कर. तुझं बहुमूल्य रक्ताचं प्रोटेक्शन प्रत्येकाभोवती असो. सुपर नॅचरल प्रोटेक्शन मी मागत आहे. तुझं अलौकिक प्रोटेक्शन मी मागत आहे. प्रभू कृपा कर, दया कर. त्यांना दिवस प्रत्येकासाठी आशीर्वाद. परमेश्वर त्यांच्या आध्यात्मिक जीवनावर कृपा. परमेश्वर प्रत्येकाच्या आरोग्यावर कृपा. प्रत्येकाच्या नोकरी व्यवसायांवर कृपा कर. प्रत्येकाच्या नातेसंबंधावर कृपा. प्रभूची प्रार्थना कर. हाऊस ऑफ प्रेयरचं सेवा कार्य अधिक वाढव परमेश्वर. यामध्ये जे सेवक वर्ग आहे त्यांचे सेवा कार्य आशीर्वाद. सॅम्युएलचं देखील सेवा कार्य परमेश्वर आशीर्वाद. परमेश्वर होऊ दे तुझं गौरव. अनेकांच्या जीवनामध्ये तो प्रकाश घेऊन जाण्यासाठी या भावाचा वापर कर. प्रकाश त्यांना मिळालेला आहे. प्रकाश ट्रान्सफर होऊ दे या भावाच्या जीवनाच्या माध्यमातून. ही आग या भावाच्या जीवनामध्ये पेटवलेली आहे. एखाद्या जीवनावर त्याच्याद्वारे टिंग्या पेट पडू देत राजा. आणि तुझं गौरव करून घे राजा. तुझी प्रार्थना कर या दिवसामध्ये राजा. तुझा वापर तुझ्या गौरवासाठी. तुझी प्रार्थना कर एवढे परिवारासाठी. पाहत आहे परमेश्वर त्याच्या प्रकाशाच्या द्वारे तुमची भेट. तुम्ही साक्ष द्या. तुम्ही विजय ब्रदरांना साक्ष द्या. येशूने प्रकाशाच्या द्वारे आमचा समाचार घेतला. त्याच्यामुळे ही गोष्ट शक्य झाली. मी पाहत आहे विजयदादांना तुम्ही साक्ष द्या. ओढे परिवार परमेश्वर प्रकाशाच्या द्वारे तुमचा समाचार घे. होऊ दे राज तुझं खावं. होऊ दे तुझं खावं. होऊ दे तुझं. धन्यवाद देतो प्रभूजी. परमेश्वर या सेशन मध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत पवित्र आत्मा तुझी उपस्थिती होती. धन्यवाद देतो परमेश्वर. सर्व प्रियजनांवर तुझी विपुल कृपा होऊ दे राजा. त्यांचं येणं जाणं सुरक्षित होऊ. तुझी अद्भुत शांती प्रत्येकाच्या घरामध्ये असू दे. धन्यवाद देतो प्रभूजी. धन्यवाद देतो प्रभूजी. आजच्या संपूर्ण भक्तीमध्ये तुम्ही आम्हाला सहाय्य केलं. धन्यवाद. धन्यवाद येशू. धन्यवाद फादर. थँक यू जीसस. ग्लोरी. धन्यवाद येशूची. Thank you, Pastor.